दिवसाची सुरुवात यशूबरोबर. आजचं मनन मिसेस शारण वैभव पवार पालघर ह्यांच्याकडून आलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक मोह येतात, परंतु त्या मोहाला आपण टाळणं गरजेचं आहे. काही मित्र जेवायला एकत्र बसलेले असतात आणि बसलेले असताना चर्चेचा विषय थोडा थोडा इतर गोष्टींकडून मग दारूवर येतो आणि मग ते चर्चा करत असताना तेवढ्यात त्यांचे काका त्या ठिकाणी येतात, एका मित्राचे, आणि मग ते त्यांना विचारतात सर्व मित्र की काका तुम्ही ह्या गोष्टीपासून कसे काय दूर राहिलात. आणि मग त्यांनी सांगितले की ज्यावेळेस मला पहिल्यांदाच कोणीतरी विचारलं ह्याविषयी त्यावेळेस मी त्याला नाही सांगितलं. पहिल्यांदाच मी त्यांना नाही सांगितलं. नाही म्हणायला आपल्याला शिकायला पाहिजे. आपल्याला नाही म्हणायला पवित्र शास्त्र शिकवते. पहा, ज्यावेळेस शमूएल बाळ हा एलीबरोबर मंदिरात राहत होता, तो देवाच्या आज्ञेमध्ये होता, देवाचं ऐकत होता. परंतु बघा की एलीची मुलं ही वाईट मार्गाला लागली. लहानपणापासून ते एकत्र वाढले असतील, परंतु शमूएल हा संदेष्टा झाला, देवाच्या आज्ञेत राहिला. तो देवाचं ऐकलं, त्यांनी जगिक गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. दानिएलाचं उदाहरण बघतो आपण, शद्रक मेशक अबेदनगो यांचं उदाहरण बघतो. त्यांना राजा जे खाईल ते त्यांना दिलं होतं. राजा जो द्राक्षरस पीत असे तो त्यांना म्हणजे त्यावेळेस दिला जात होता, परंतु ह्या गोष्टीला त्यांनी नाही म्हटलं. ह्या गोष्टीला नाही म्हटलं की त्यांनी त्या गोष्टीला गोष्ट घेण्यास, तसंच प्रकारचं जीवन घेण्यास त्यांनी नकार दिला. पोटिफोरच्या पत्नीने सुद्धा यौसेफाला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, पापात पाडण्याचा प्रयत्न केला, पण यौसेफाने नाही सांगितलं. आमच्या जीवनामध्ये नाही म्हणायला शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. अनेक प्रसंग आमच्या जीवनामध्ये मोहाचे येतील, पापाचे येतील, परंतु नाही म्हणायला शिका. असं कोणतरी लिहिलं आहे की ज्याला कुठे थांबायचंय आणि कुठे नाही म्हणायचं हे ज्याला समजतं तो माणूस पुढे जातो. नाही म्हणायला शिका. आजचं देवाचं वचन हे आहे याकोबाचं पत्र, याचा 1 अध्याय 14 वचन, जेम्स चॅप्टर 1 and verse 14. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो, तेव्हा मोहात पडतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.